तर आज सकाळी सकाळी आम्ही आलो आहोत खाली आणि आमच्या इथे येणार आहे पेरणे गावची दिंडी। तर त्याची तयारी करण्यासाठी आलो होतो। आधीच रांगोळी वगैरे बाकीच्या ताईंनी करून घेतली होती। तर हे फराळीचे प्लेट्स वगैरे आम्ही करत होतो। काही जण चहा बनवत होते, कारण आमच्या इथून जाणारी दिंडी आमच्या पेरणे फाट्यावर थांबते आणि चहा वगैरे नाश्ता थोडासा करते आणि मग पुढे जाते। तर बराच वेळ वाट बघत थांबलोय आम्ही। तर आता दिंडी आलेली आहे, खूप छान वातावरण आहे। तर दिंडी आल्याच्या नंतर जे काही विणेकरी असतात आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या जे काही महिला असतात त्यांचे पाय धुवून पूजा करण्यात येते। तर हा पहिला स्टॉप आहे आमच्या पेरणे गावच्या दिंडीचा। त्याच्यानंतर आळंदीला हे दिवसभरात पोहोचतात। तर इकडे पहा, छान अशी पूजा आता सर्वजण करतील। आओ क्या दरवेश पूजा करू। तर दिंडी अगदी 5 ते 10 मिनिटच थांबते आणि त्याच्यानंतर लगेच त्यांना पुढे प्रस्थान करतात, कारण खूप ऊन लागायच्या आधी आणि आम्ही घेतोय पोचलं पाहिजे। दिंडी पुढे घेऊन आम्ही चहा घेतो। तर आता आम्ही दिंडीसोबत एक अर्धा किलोमीटर पर्यंत तरी दिंडी पोहोचवण्यासाठी जातो। तर हे पहा, आम्ही सगळ्या जणी निघालोय। काही जण पुढेपर्यंत जातात, काही जण मधूनच माघारी येतात। तर हे पहा, आम्ही छान असं चाललोय। मध्ये तुळस घेतली होती मी, बराच वेळ घेतली, खूप छान वाटलं। आपण काय आळंदीपर्यंत लहान मुलं असल्यामुळे जाऊ नाही शकत, पण तेवढीच एक वारीमध्ये गेल्याचं समाधान। आणि छान असं इथं मंदिर आहे पांडुरंगाचं, तिथे दर्शन घेतलं। तर असा होता